नमस्कार श्रोते हो, आय केअर प्रस्तुत आशा एक्सलन्स सेंटरच्या माध्यमातून आशा संवाद या पॉडकास्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण एक महत्त्वाच्या कौशल्याबाबतीत बोलणार आहोत आणि ह्या जीवन कौशल्याचं नाव आहे संवाद कौशल्य. आणि मला असं वाटतं प्रत्येक आशा सेविकेला या बाबतीत माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण जिथं तिथं ती जाते आपल्या कामामध्ये तिला प्रत्येकाशी संवाद साधावाच लागतो. मग ती माता असेल, लहान छोटं बाळ असेल किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतील, प्रत्येक ठिकाणी तिला वेगवेगळी भाषाशैली येणं गरजेचं आहे. त्या भाषेमध्ये तिचं कौशल्य असणं गरजेचं आहे. तर संवाद कौशल्य म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेऊया. पण त्याआधी मला सांगायचं आहे की ह्या एपिसोडसाठी सुद्धा आपल्या बरोबर आहेत डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅम. नमस्कार. नमस्कार केतन. आपलं या आशा संवाद या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. आज मॅडमकडनं आपण समजून घेणार आहोत की संवाद कौशल्य म्हणजे नक्की काय. सगळ्यांना नमस्कार. आशा संवाद हाच कार्यक्रम आहे आणि त्याच्यातच संवाद हा शब्द आलेला आहे आणि त्यामुळे एक केतन दादा म्हणाले तसं हे एक प्रभावी अगदी जीवन कौशल्य आहे, ज्या कौशल्याची आपल्याला सगळ्यांना त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जरुरी पडते. आणि विशेषतः आशाताईंचं कामाचं स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर संवाद कौशल्य आपल्याजवळ असणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे संवाद कौशल्य असं आपण जेव्हा म्हणतो किंवा संवादाला संप्रेषण असंही म्हटलं जातं, तर हे संवाद किंवा संप्रेषण कौशल्य म्हणजे काय, तर मौखिक म्हणजे ज्याला आपण व्हर्बल, त्याच्यानंतर नॉन व्हर्बल म्हणजे गैरमौखिक आणि लिखित रिटन कम्युनिकेशन असं पण असतं. तर या तीनही माध्यमांद्वारे आपण माहिती, विचार, आपल्या कल्पना किंवा आपल्या भावना प्रभावीपणे इतरांपर्यंत पोचवण्याची आपली जी क्षमता असते त्याला संवाद कौशल्य असं म्हटलं जातं. आणि हा परस्पर संबंधाचा एक अतिशय मुख्य घटक आहे आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये संवाद कौशल्य ही फार महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि खरं तर जसं जगण्यासाठी आपल्याला श्वासोच्छ्वास जितका महत्त्वाचा असतो तितकंच किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त मनुष्याला संवादाची गरज असते. आणि ही एक वैश्विक आणि आयुष्यभर निरंतर चालणारी अशी गोष्ट आहे. म्हणजे अगदी जन्मल्या तान्ह्या मुलापासून ते अगदी अखेरच्या श्वास घेणाऱ्या माणसापर्यंत आपण सगळेजण समोरच्याशी काही ना काही संवाद साधत असतो. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. जीवनात सुद्धा आपल्या बऱ्याच प्रमाणात यश मिळणं हे प्रभावी संभाषण कौशल्यावर अवलंबून आहे. आणि आजच्या आपल्या संगणक किंवा डिजिटल मीडियाच्या जगात सुद्धा प्रभावी संभाषण कौशल्याचा मजबूत असा बेस किंवा आधार हा शिकणाऱ्यांसाठी आणि एकंदरीतच कामकाज आपलं सगळं सुरळीत होण्यासाठी फार आवश्यक आहे. आपण संवाद कशा कशासाठी साधतो हे थोडक्यात बघूया. म्हणजे त्याच्यामध्ये काही सकारात्मक गोष्टीही आहेत आणि कधी कधी नकारात्मक सुद्धा गोष्टी समोरच्याला कळवण्यासाठी आपण संवादाचा उपयोग करतो. म्हणजे जसं की अगदी सिंपल म्हणजे माहिती मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्याला प्रेरित करण्यासाठी एखाद्याची स्तुती करतो आपण तेव्हा सुद्धा, किंवा एखाद्याला सल्ला देण्यासाठी आपण या संवादाचा वापर करत असतो. त्याचप्रमाणे एखाद्याला फसवण्याचं वेळ येते तेव्हा सुद्धा आपण काहीतरी भाषा वापरत असतो, संवाद वापरत असतो, किंवा एखाद्याला वाईट बोलतो आपण किंवा शिव्या देतो, यासाठी सुद्धा आपल्याला संवादाचीच गरज पडते. तसंच कोणी सेल्समन असतं तर त्यांना आपली एखादी वस्तू विक्री करण्यासाठी किंवा एखाद्याची क्षमा मागण्यासाठी सुद्धा आपण संवाद बऱ्याचदा साधत असतो. किंवा एखाद्याचे आभार मानायचे असले तरी आपल्याला या संवादाची गरज पडते, किंवा एखाद्याची विचार विनिमय करण्यासाठी, एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी. म्हणजे तुम्ही असं बघाल की आयुष्यामध्ये ज्या ज्या आपण गोष्टी क्रिया करत असतो त्या सगळ्यांसाठी आपल्याला संवाद हा फार उपयुक्त ठरतो. अगदी बरोबर बोललात तुम्ही मॅम. विषय असा आहे की जेव्हा त्यांनी संवाद साधतायत किंवा काय, तेव्हा त्यांनी काही मूलभूत घटक किंवा काय असं डोक्यात ठेवलं पाहिजे का, किंवा काय घटक त्यांनी वापरायला हवेत असं तुम्ही सांगाल?
अगदी बरोबर आहे. संवाद कौशल्याची काही मूलभूत घटक आहेत. तर पहिलं म्हणजे ज्याला व्हर्बल कम्युनिकेशन किंवा मौखिक संवाद संप्रेषण असं आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्या कल्पना आणि स्पष्टपणे आणि प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी आपण शब्दांचा वापर करतो. मग त्याच्यामध्ये आपल्या बोलण्याची स्पष्टता किंवा शब्दांची निवड आणि ॲक्टिव्ह लिसनिंग याचा खूप महत्त्वाचा समावेश होतो. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे गैरमौखिक संप्रेषण किंवा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये आपली प्रामुख्यानं देहबोली म्हणजे आपले हावभाव, मग ते चेहऱ्याचे असतील, त्याच्यानंतर डोळ्याचा संपर्क आपण कसा करतो आहे, आपल्या भावना कशा आहेत, आपल्या वृत्ती कशा आहेत, ह्या सगळ्या व्यक्त करताना आपण शब्दांपेक्षा या देहबोलीचा जास्त वापर करतो. त्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर लेखी संवाद हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे आता आशा ताई ज्या सगळ्या आहेत त्या हेल्थ वर्कर म्हणून काम करतात आणि ते शासनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि शासनाचं सगळं कामकाज, बहुतांशी कामकाज हे लेखी सगळ्या संवादावर, डॉक्युमेंटेशनवर अवलंबून असतो. त्यामुळे उत्तम पद्धतीनं लेखी संवाद म्हणजे लेखनाद्वारे आपण विचार किंवा माहिती जी व्यक्त करतो, मग त्याच्यामध्ये पत्रांचा समावेश आहे किंवा आपण ईमेल पाठवतो, तर त्याच्यामध्ये स्पष्टता असणे, आपल्या अहवाल पाठवतो वेगवेगळे, तर त्याच्यामध्ये स्पष्टता असणं, त्याची योग्य रचना असणं, या तपशिलाकडे आपल्याला लक्ष देणं फार महत्त्वाचं असतं. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे लिसनिंग स्किल्स, ज्याला ऐकण्याचं कौशल्य असं म्हणतात. म्हणजे केवळ शब्द ऐकण्यापेक्षा तो जो बोलतो आहे त्याचा संदेश समजावून घेण्यासाठी आपल्याला सक्रियपणे ऐकणं, आस्थापूर्ण ऐकणं, संयम पाळणं आणि मग त्याच्यावर फीडबॅक किंवा प्रतिसाद देणं हे फार महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे संवाद कौशल्य साधायचं असेल तर ह्या चारही मूलभूत घटकांचा वापर आपण आपल्या संवादामध्ये केला पाहिजे. अच्छा, म्हणजे फक्त संवाद साधणं हेच जमलं पाहिजे असं नाही, तर त्याच्याबरोबर एक उत्तम श्रोता असणं सुद्धा गरजेचं आहे, असंच म्हणायचंय का तुम्हाला? अगदी बरोबर, अगदी बरोबर. मग नक्की त्याच्यासाठी गुण कुठले असायला हवेत? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण संवाद कौशल्य असं म्हटलं की बऱ्याच जणांना आपणच स्वतः बोलत राहायचं असं वाटत असतं. तर याच्यामध्ये आपण प्रभावी श्रोता होणं किंवा ऐकण्याची कला आपण विकसित करणं हे संवाद कौशल्याचं फार महत्त्वाचं अंग आहे. आणि मग संवाद कौशल्याशी जर चांगला प्रभावी श्रोता होण्यासाठी कुठले गुण महत्त्वाचे आहेत, तर पहिलं म्हणजे जेव्हा आपण संवाद साधतो आहे त्याच्यामध्ये आपली ॲक्टिव्ह एंगेजमेंट म्हणजे सक्रिय प्रतिबद्धता ही अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे एक चांगला श्रोता जो असतो तो पूर्ण लक्ष देऊन आणि जे बोललं जात आहे त्याच्यामध्ये खरा रस दाखवून तो बोलणाऱ्याशी सक्रियपणे गुंतलेला असतो. म्हणजे अशा वेळी तो काही फोन घेणं किंवा इतर व्यत्यय यापासून विचलित तो होत नाही किंवा असं करणं किंवा इतर गोष्टींमध्ये अशी व्यत्ययाकडे लक्ष देणं हे अगदी जाणीवपूर्वक आपण अशा संवादामध्ये टाळलं पाहिजे. दुसरा गुण जर बघितला तर एम्पथी ज्याला आपण म्हणतो, आस्था किंवा सहानुभूतीपूर्वक ऐकणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण बोलणाऱ्याच्या भावना समजून घेणं आणि त्यामध्ये सहभागी होणं, विश्वास संपादन करणं, भावनिक संबंध वाढवणं हे चांगला श्रोता असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे एम्पथी हा शब्द तुम्ही सगळ्यांनी प्लीज लक्षात ठेवला पाहिजे आणि अशा पद्धतीनं ऐकण्याचा आपण सराव करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो गुण आहे तो म्हणजे मोकळं मन. ऐकताना मोकळं मन पाहिजे, म्हणजे ओपन माइंडेडनेस ज्याला आपण म्हणतो. म्हणजे चांगला श्रोता जो असतो तो वेगवेगळ्या दृष्टिकोनांसाठी नेहमी खुला असतो. लगेच तो त्याच्यावर प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद नोंदवत नाही, तर नीट ऐकून घेतो, वेगवेगळे दृष्टिकोन काय आहेत तो समजून घेतो आणि ते समजून घेण्यासाठी ते प्रयत्न करतात. म्हणजे उगाचच वाद घालणं किंवा प्रतिक्रियेची गडबड करणं असं तिथे ते करत नाहीत. त्याच्यानंतर पुढचा जो गुण आहे तो म्हणजे संयम. संयम हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बऱ्याचदा संवादामध्ये काही भावनिक आणि जटिल गोष्टींचा पण समावेश असतो.
तर अशा वेळी संयमपूर्ण पद्धतीनं प्रतिसाद देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. पुढचा मुद्दा किंवा गुण असं आपण म्हणूया, देहबोली लक्षात घेणं आणि स्वतःच्या देहबोलीकडं पण लक्ष देणं हे फार महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत, म्हणजे समजा समोरचा आपल्याशी बोलतो आहे आणि तो सांगतो आहे की सगळं ठीक आहे, पण चेहऱ्यावर कुठेतरी दुःखाची छटा झळकते आहे, तर अशा वेळी आपल्याला पटकन ते कॅच करता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे समोरच्या बोलणाऱ्याचे फक्त शब्द नाही ऐकायचे, तर पूर्ण त्याच्या देहबोलीकडं आपलं लक्ष पाहिजे. आणि आशाताईंना तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण एखाद्या घरी एखाद्या माता असेल, ती प्रेग्नंट असेल आणि अशा वेळी ती काहीतरी सांगत असेल, तिला होणारा त्रास तिला खरं तर सांगायचा असतो, पण ओपनली ती घरामध्ये इतर सासू असते किंवा नवरा असतो, त्यांच्याकडून काही त्रास दिला जाऊ शकत असतो आणि अशा वेळी तिला ते सांगणं शक्य होत नाही. मग अशा वेळी तिच्या चेहऱ्यावरनं तुम्ही हे ताडलं पाहिजे आणि त्याच्याशी सूचक असे काही प्रश्न विचारून तिच्या मनातले भाव हे आपण थोडेसे काढून घेतले पाहिजेत. जसे चेहऱ्यावरचे हावभाव महत्त्वाचे आहेत, तसे आय कॉन्टॅक्ट पण महत्त्वाचं आहे. मग कधी आपण एकटक बघत असतो किंवा कधी नुसता कटाक्ष टाकत असतो, तर नक्की त्याच्या डोळ्यातून सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी कळत असतात किंवा आपण सुद्धा संवाद साधत असताना आय कॉन्टॅक्ट समोरच्याशी होतोय की नाही. म्हणजे समजा आशाताई एखाद्या महिलेशी बोलत आहेत आणि ती अजिबात तुमच्याशी आय कॉन्टॅक्ट करत नसेल, तर याचा अर्थ आत्मविश्वासाची कुठेतरी कमी आहे तिच्यामध्ये, किंवा ती खरं सांगतेय का हे सुद्धा ताडून बघायला पाहिजे. त्यामुळे आय कॉन्टॅक्टवरनं सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत असतात. त्याच्यानंतर जे जेस्चर्स आपण वेगवेगळे करत असतो, हातवारे जे करत असतो, त्याच्यावरनं सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी कळत असतात आणि आपल्या शरीराची विशिष्ट ठेवण जी आहे त्याच्यावरनं सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समोरच्याबद्दल कळत असतात आणि आपल्याबद्दल समोरच्याला ती माहिती कळत असते. त्याचबरोबर दोन व्यक्ती जेव्हा संवाद साधत असतात तेव्हा किती अंतरावरून आपण हा संवाद साधतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे समजा एखाद्याच्या घरी काही वाईट घटना घडलेली असते आणि आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा आपण अतिशय कमी अंतरावरनं जाऊन त्या व्यक्तीशी काही संवाद साधत असतो. तर हे सानिध्य पण फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर स्त्री पुरुष असा संवाद असेल तर तेव्हा सुद्धा योग्य असं अंतर राखणं हे पण फार महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो स्पर्शाचा आहे, कारण कधी कधी स्पर्शाच्या माध्यमातून आपण खूप चांगला संवाद साधू शकतो. म्हणजे जसं आपल्याकडे समजा आपली मुलं जेव्हा येतात, काहीतरी शाळेतनं अगदी आनंदाची घटना ते घेऊन आलेले असतात, त्यांना काहीतरी सांगायचं असतं, ट्रिपची अनाउन्समेंट झालेली असते आणि अशा वेळी त्या आनंदात जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा मिठीत घेऊन आपण ऐकलं तर त्यांना खूप छान वाटतं. तर काही वेळा असा स्पर्श महत्त्वाचा असतो. किंवा काहीतरी भांडण झालंय समजा कोणाबरोबर तरी आणि रडत रडत आपल्या मूल जर आलेला आहे तर त्याला तो खांद्यावर थोपटून स्पर्श करून तू काही काळजी करू नको असं होत असतं, हे सांगणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही देहबोली फार फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बऱ्याचदा जर आपली देहबोली आपल्या शब्दांबरोबर जर जात नसेल तर अयोग्य पद्धतीचं कम्युनिकेशन येतं आणि आपण जरी चेहऱ्यावरनं असं शब्दांवाटे सांगत असलो की मी तुझं काम करणार आहे, तरी समोरच्याला ते विश्वासार्ह वाटत नाही. आणि म्हणून देहबोलीकडे लक्ष देणं हे फार महत्त्वाचं आहे. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण संवाद साधत असतो तर जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा बोलणाऱ्याच्या मध्ये आपण व्यत्यय आणता कामा नये. म्हणजे बोलणाऱ्याचं पूर्ण बोलणं हे पूर्ण झाल्याचं किंवा संपण्याची, त्याच्या बोलणं संपण्याची आपण वाट बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि प्रतिसाद देण्यापूर्वी हे आपल्याला खात्री करून घ्यायची आहे की बोलणाऱ्याचं पूर्ण बोलणं हे झालेलं आहे की नाही. कारण अदरवाईज आपण मध्येच काहीतरी बोललो तर समोरच्या बोलणाऱ्याला आपल्या बोलण्याचं महत्त्व नाही आहे असा एक समज होण्याची शक्यता असते. त्यामुळे असं व्यत्यय टाळणं हे चांगल्या श्रोत्याचं लक्षण आहे.
त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भावनांवर नियंत्रण असणं संवादाच्या वेळी हे खूप महत्त्वाचं आहे. कारण भावनिक नियंत्रण का महत्त्वाचं आहे? कारण कधी कधी आपण खूप काहीतरी भावनेनं भरलेलं असा संवाद साधत असतो आणि समोरचा खूप भावनिक झालेला असतो. तर अशा वेळी थोडंसं थांबून प्रतिसाद देणं आणि अशा वेळी लगेच कुठल्या तरी बाबतीत असहमती दर्शवणं हे योग्य नाही आहे. तर अशा वेळी त्याच्या भावना समजून घेणं आणि वरती आपण एम्पथीबद्दल बोललो तर अशा वेळी त्या रिफ्लेक्ट करणं आणि त्या तुम्हाला समजलंय हे त्याला कळवणं हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. नाही, अगदी बरोबर आहे मॅम. खरंच जेव्हा आपण कम्युनिकेशन करत असतो किंवा संवाद साधत असतो तेव्हा नक्कीच आपल्याकडनं बऱ्याच चुका होत असणार आहेत आणि चुका जर होत असतील तर नक्कीच गैरसमजही होत असणार आहेत. मग समोरचा व्यक्ती आपल्याला वेगळं काहीतरी समजून घेऊ शकतो किंवा त्याच्या मनात काहीतरी गैरसमज जर निर्माण झाले तर पुढे अजून बऱ्याच काही काही गोष्टी घडू शकतात. तर त्याच्याऐवजी हे सगळं टाळता कसं येणार आहे? अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विचारलेला आहे की एकतर कोणत्या चुका होतात आणि मग अशा चुका झाल्यामुळे गैरसमज होतात का आणि गैरसमज टाळण्यासाठी काय केलं पाहिजे. तर पहिलं म्हणजे बऱ्याचदा पहिली चूक करतो ती म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंग किंवा सक्रिय ऐकण्यात आपण बऱ्याचदा अयशस्वी ठरतो. म्हणजे बऱ्याचदा आपण असं करतो की खरोखर समोरचा काय म्हणतोय हे ऐकण्यापेक्षा पुढं आपल्यालाच काय बोलायचंय याच्यावर आपण लक्ष केंद्रित करतो आणि त्यामुळे अस्सल खरं जे त्याला सांगायचंय हे समजून घेण्यासाठी आपण प्रतिबंध करत असतो. हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं म्हणजे बऱ्याचदा आपण अस्पष्ट अशी भाषा वापरत असतो, म्हणजे ज्याला म्हणतो आपण की ॲम्बिग्युअस लँग्वेज. आणि अशा जेव्हा आपण अस्पष्टपणे काही बोलतो तेव्हा तिथे गोंधळ निर्माण होतो आणि अचूकता आपल्या बोलण्यामध्ये अचूकतेकडे आपण लक्ष देणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे स्पष्ट भाषा वापरणं आणि आपला मुद्दा थोडक्या कमी शब्दात समोरच्याला पोचवणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे पुढचा मुद्दा असा आहे की इंटरप्शन, व्यत्यय. बऱ्याचदा आपण समोरचा बोलत असतो तेव्हा आपण कधी कधी कृती करत असतो. म्हणजे समोरचा समजा बोलतोय आणि मी इथे पेनाची टकटक 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 असं करत असते तर त्याच्यामुळे समोरच्याला बोलण्यात व्यत्यय येतो. किंवा समोरचा अगदी असा रंगून एखादा मुद्दा आपल्याला सांगत असतो आणि आपण मध्ये जांभई देतो तर त्याच्यामुळे संवादामध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणजे ही चूक आहे आपली की जेव्हा एखादा अगदी समोर असून आपल्याला काहीतरी सांगतोय किंवा अत्यंत तो भावनाशीलतेनं आपल्याला काहीतरी सांगतोय आणि त्या भावनांकडे लक्ष न देता म्हणजे तो अगदी दुःखद प्रसंग सांगतो आहे आणि आपण काहीतरी आनंदाचे भाव चेहऱ्यावर आणतो आहे. म्हणजे इथं मला आत्ता अगदी एक स्पष्ट माझा स्वतःचा अनुभव सांगावासा वाटतो की जिथे मी अशा पद्धतीनं चुकीचे एक्सप्रेशन दिले. मी एका सायकियाट्रिस्टकडे गेले होते आणि तिथे माझे विद्यार्थी दशा होते आणि माझा विषय सायकोलॉजी असल्यामुळे तिथे पेशंटची हिस्ट्री वगैरे घेण्यासाठी प्रॅक्टिकल म्हणून मी त्यांना भेट दिलेली होती. आणि मग मी सायकियाट्रिस्टच्या शेजारच्या खुर्चीवर बसले होते आणि एक पेशंट आत आले आणि मग ते डॉक्टरांना सांगायला सुरुवात केलं. आणि माझा एक दुर्गुण असा आहे की बऱ्याचदा माझा चेहरा हसरा स्माइलिंग फेस असतं आणि तो असा खूप सिरियसली ती गोष्ट सांगत होता आणि मला अननोईंगली माझा चेहरा स्माइलिंग फेस असावं. तर तो मध्येच सांगताना म्हणाला की डॉक्टर या हसतायत. मग डॉक्टरांना इंटरफिअर करावं लागलं आणि सांगावं लागलं की नाही, त्या मनापासून तुमचं ऐकत आहे, त्यांचा चेहराच तसा आहे. पण ह्या गोष्टी आपण कटाक्षानं टाळल्या पाहिजेत की आपल्या चेहऱ्यावरचे भाव कसे आहेत हे फार महत्त्वाचे आहेत आणि ते भाव कधी कधी व्यत्यय निर्माण करतात. जसं मध्येच जांभई देणं, दुःखद प्रसंगी हसरा चेहरा ठेवणं, या बाबी निश्चितपणे आपण टाळल्या पाहिजेत. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चुकण्याचा मुद्दा असा आहे की आपण कधी कधी खूप जास्त बोलतो किंवा कधी कधी खूप कमी बोलतो. खूप असं एक वर्चस्व गाजवण्यासारखं बोलणं किंवा खूप निष्क्रिय आणणं हे प्रभावी संवादामध्ये
अडथळा आणू शकतं. त्यामुळे हे आपण टाळलं पाहिजे. योग्य तेवढं बोलणं हे आपल्याला जमवायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जेव्हा काही वाद निर्माण होतो दोन माणसांमध्ये, तेव्हा अनेकदा त्याचं सोल्युशन किंवा उत्तर शोधण्यापेक्षा दोघांचाही असा दृष्टिकोन असतो की तो वाद मला जिंकायचा आहे. खरं तर अशा संवादामधनं काहीतरी सोल्युशन निघणं, त्याचं उत्तर मिळणं, त्या प्रॉब्लेममधनं आपण बाहेर पडणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण मी कसा जिंकतोय ह्या दृष्टिकोनामुळे बऱ्याचदा संवादामध्ये अडथळा येतो. आणखीन एक आपण महत्त्वाची चूक कोणती करतो तर बऱ्याचदा आपण आपल्या मनामध्ये काही गृहीतकं तयार केलेली असतात किंवा एखाद्या गोष्टीकडे आपण पूर्वग्रह दूषित पद्धतीनं त्या गोष्टीकडे आपण पाहतो. म्हणजे अशा वेळी मग आपण इतर व्यक्ती काय विचार करत आहेत किंवा त्याचा अर्थ काय आहे हे स्पष्ट न करता आपण गृहीत धरतो. म्हणजे समजा आता आशा सेविका म्हणून तुम्ही सगळ्याजणी काम करता आहात. मग एखाद्या घराला तुम्ही भेट देता आणि तुम्हाला असं वाटतं की त्या घरातली महिला अतिशय अशिक्षित अशी आहे आणि तिला ह्या आरोग्याविषयी काहीही माहिती नाही आहे, असं कदाचित एक गृहीतक मनात धरून तुम्ही तिच्याशी बोलायला जाता आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो की कदाचित तुमच्याही पेक्षा काही अधिक बारकावे तिला माहिती असतात. फक्त घरच्या परिस्थितीमुळे ती त्याच्यावर कधी कधी अंमलबजावणी करू शकत नाहीत किंवा काही गोष्टींना ती त्या पद्धतीनं प्रतिसाद देऊ शकत नाही. तर ह्या गोष्टी आपण कोणत्याही गृहीत धरल्या नाही पाहिजे. स्वतः अनुभव घेतला पाहिजे त्या प्रसंगी आणि मग त्या पद्धतीनंच आपला संवाद आपण पुढे नेला पाहिजे. पुढचा मुद्दा म्हणजे गैरसमज निर्माण होण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या मधला आकलनाचा फरक असतो. दोन व्यक्ती जेव्हा बोलत असतात तेव्हा त्या प्रत्येक व्यक्तीचा अनुभव, त्याचे मूल्य, आजचे मुद्दे हे वेगवेगळे असतात आणि त्याप्रमाणे आपण त्या संदेशाचा अर्थ लावत असतो. त्यामुळे कधी कधी असं होतं की म्हणजे एखाद्या दोन व्यक्ती जेव्हा बोलत असतात आणि एखाद्याला एखाद्या विषयाबद्दल असुरक्षित वाटत असतं तेव्हा समोरचा एखादा प्रासंगिक टिप्पणी करून जात असतो, पण त्या टिप्पणीला तो माणूस मात्र टीका असं समजतो. तर अशा वेळी मग हा गैरसमज टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर आपला जो काही बोलण्याचा हेतू आहे तो अगदी स्पष्टपणे आपण समोरच्याला सांगायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं तो प्रतिसाद आपण त्याला दिला पाहिजे. गैरसमज होण्याचं आणखीन एक कारण म्हणजे बऱ्याचदा स्पष्टता किंवा अचूकतेचा अभाव असतो. अस्पष्ट भाषा किंवा वेगळे शब्द वापरल्यामुळे श्रोता किंवा ऐकणारा हा गोंधळात पडतो. म्हणजे कधी कधी आपण फार वेग बोलतो. म्हणजे समजा मी असं म्हटलं की मी लवकर तुमच्याकडे येईल, तर नक्की तुम्ही माझ्याकडे परत कधी येणार आहे? मग असं उद्या दुपारपर्यंत किंवा उद्या सकाळी मी तुमच्याकडे येईन किंवा लवकर अहवाल पाठवा असं जर तुमचा बॉस तुम्हाला म्हटलं तर तुम्ही गोंधळात पडून जाता, कारण तुम्हाला अनेक वेगवेगळे अहवाल पाठवायचे असतात. तर हा नेमका जो बॉस तुमचा आत्ता मागतो आहे तो अहवाल कधी पाठवायचा आहे? मग तो सोमवारपर्यंत पाठवायचा का गुरुवारपर्यंत पाठवायचा आहे असं आपल्याला कळत नाही. म्हणून ही स्पष्टता आपल्या बोलण्यामध्ये असणं हे फार महत्त्वाचं असतं, जेणेकरून गैरसमज टळू शकतात. नाहीतर तुम्ही असं म्हणाल की बॉस सुद्धा असं म्हणू शकतो की मी मीटिंग घेऊन एवढं तुम्हाला सांगितलं की तो अहवाल पाठवा, पण मुदतच मी सांगितली नाही हे त्याच्या लक्षात येत नाही. तर दोघांनीही ही गोष्ट लक्षात ठेवणं आणि अशा पद्धतीनं स्पष्टता आणि अचूकता ठेवणं हे संवादामध्ये फार गरजेचं आहे. आणखीन एक गैरसमजाचं कारण म्हणजे बऱ्याचदा समोरचा काय बोलतो आहे ते आपण नीट ऐकत नाही. मगाशी आपण सविस्तर बोललो याच्याबद्दल, पुअर लिसनिंग स्किल्स. म्हणजे ह्याचं पण एक मला उदाहरण खूप आठवतंय. बऱ्याचदा आपण नीट ऐकत नाही आणि मग ते नीट ऐकलं नसल्यामुळे आपल्याकडून चुकीची कृती होते. एकदा मी तहसील ऑफिसला काम करत असताना माझ्याकडे एक शिपाई होता आणि बऱ्याचदा त्याला सांगितलेल्या सूचना त्याला तो नीट ऐकायचा नाही, पण त्याचे एकंदरीत देहबोली अशी असायची की तो खूप अगदी चांगलं ऐकतो आहे. म्हणजे तुम्ही जनरल बघितलं असेल की एकदम असा कमरेतनं खाली वाकून जी मॅडम असं म्हणायचं, तर मला असं वाटायचं की तो खूप छान ऐकतो आहे. पण बऱ्याचदा असं व्हायचं, म्हणजे मी असं सांगितलेलं असायचं की फिरतीला जाण्यापूर्वी की ही फाईल अमुक अमुक क्लर्कला नेऊन दे आणि ते पत्र इश्यू करायला पाठवून द्यायला सांग.
आणि ते फाईल तू घेऊन जा असं मी सांगून फिरतीला गेलेले असायचे. पण असं लक्षात यायचं की मी जेव्हा फिरतीहून परत यायची तेव्हा ती फाईल अजून टेबलावरच ठेवलेली असायची. तर म्हणून नीट ऐकणं आणि ते नीट ऐकल्यानंतर जेव्हा आपण नीट ऐकतो तेव्हाच आपण योग्य कृती करू शकतो. त्यामुळे हे नीट ऐकणं हे फार महत्त्वाचं आहे. तर श्रोते हो, संवाद कौशल्य भाग 1 मध्ये आपण पाहिलं की संवाद कौशल्य म्हणजे नक्की काय, मूलभूत त्याची घटकं कोणती आहेत, संवाद कौशल्यामध्ये प्रभावी श्रोता होण्यासाठी नक्की कुठली कुठली कलागुणं आपल्यात असली पाहिजेत, त्याच्यानंतर संवाद साधत असताना आपल्याकडनं कुठल्या चुका होतात का, ही सुद्धा आपण मॅडमकडनं जाणून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेतली, ती म्हणजे संवाद कौशल्यामधली देहबोली ही किती महत्त्वाची आहे. आणि अशा पद्धतीनं आपण भाग 1 पूर्ण केला आहे. आणि भाग 2 मध्ये नक्की आपण काय काय पाहणार आहोत. पण थांबा, त्याच्या आधी मला एक आवर्जून उल्लेख करायचा आहे, ते म्हणजे आपल्या 2 श्रोत्यांचा. आणि ते 2 श्रोते कोण आहेत आपण पाहूयात. पहिले श्रोते आहेत भारती वसावे. मला ते मॅडम त्यांच्या बाबतीत फार छान बोलतील आणि त्यांना प्रतिसाद देतील. केतन दादा अगदी बरोबर आहे. मागच्या वेळी आपण जेव्हा जनरल इंट्रोडक्शन परिचय करून घेतला होता जीवन कौशल्यांचा, आणि त्याच्यानंतर त्यांना असं आवाहन केलं होतं की तुम्हाला संवाद कौशल्यामध्ये काही कुठे अशी अडचण येते का, संवाद कौशल्य नाही जीवन कौशल्यामध्ये आपले काय अनुभव आहेत ते आम्हाला जर तुम्ही सांगितलेत तर त्याच्याबद्दल आम्ही आमच्या पुढच्या एपिसोडमध्ये बोलू शकू. त्याला प्रतिसाद म्हणून भारती वसावे खादगावमधून तालुका नवापूर यांनी एक छान प्रतिसाद नोंदवलेला आहे. म्हणजे प्रामुख्यानं त्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे हे वाचून आम्हाला आनंद झालेला आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की गावात काम करताना खरंच कधी कधी मनात भीती पण वाटते. आणि त्यांनी असं पुढे लिहिलेलं आहे की आता जीवन कौशल्याच्या माध्यमातून त्या भीती आता मनातनं काढून टाकणार आहे आणि सगळी जीवन कौशल्य त्या आत्मसात करणार आहे. तर मला भारतीताई तुम्हाला आवर्जून असं सांगायचं आहे की आजचा आपला जो एपिसोड होता ज्याच्यामध्ये आपण संवाद कौशल्याबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे, तर जसजसं आपण अधिकाधिक परिणामकारक असं संवाद कौशल्य आत्मसात करू तसं तुमच्या लक्षात येईल की ही भीती जी आहे इतरांबरोबर बोलताना किंवा काम करताना इंटरॅक्शन करताना ती हळूहळू तुमची कमी व्हायला लागेल. आणि असंच तुम्ही आमचे एपिसोड पाहत राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि तुम्हाला धन्यवाद देते. यानंतर अजून एक श्रोत्यांनी आपल्याकडे प्रतिक्रिया नोंदवलेली आहे, प्रतिसाद दिला आहे. त्यांचं नाव आहे भारती कुलकर्णी. त्या शिक्षिका आहेत, त्या समुपदेशन करतात आणि बऱ्याचदा इतरांबरोबर जेव्हा त्या इंटरॅक्ट करत असतात, संवाद साधत असतात, तेव्हा त्या छान काम करतात, सुस्पष्टपणे आपले विचार मांडतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण त्यांनी असं म्हटलंय की वैयक्तिक जीवनात मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणं किंवा राग आला, वाईट वाटलं तर ते कसं त्याला सामोरं जायचं हे त्यांना थोडं अवघड जातं आहे. आणि बऱ्याचदा त्यांना असं वाटतं की समोरच्यांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे. आणि मग असा विचार सुरू झाला की त्या अस्वस्थ होतात, चिडचिड होतात आणि त्याच्यावर मार्गदर्शन करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर नक्कीच भारतीताई, आमचे पुढचे जे एपिसोड आहेत म्हणजे प्रामुख्यानं ताणतणावाचं व्यवस्थापन आणि सेल्फ अवेअरनेस, स्वतःला समजून घेण्याची कला, हे 2 एपिसोड आहेत. ते 2 एपिसोड आपण जरूर ऐकावेत. त्याच्यामध्ये हा जो तुमचा प्रश्न आहे की समोरच्यानं मला समजून घेतलं पाहिजे आणि ते न घेतल्यामुळे अस्वस्थता किंवा भावनांवर नियंत्रण ठेवायला अवघड जाणे, या दोन्हीची तुम्हाला उत्तरं निश्चितपणे कळतील असं मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते. आणि आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करते. खरंच श्रोते हो, तुम्ही असंच कमेंट करत राहा, तुमचे प्रश्न आम्हाला विचारत जा आणि आम्ही नक्की त्याला रिप्लाय देत जाऊ. आज आवर्जून दोन्ही खरं सांगायचं झालं तर दोन्ही भारतीताईच आहेत आणि या दोन्ही भारतीताईंना खरंच खूप मी त्यांना धन्यवाद मानतो की त्यांनी कमेंट केलं आणि त्यांचे प्रश्न विचारले. बाकीच्यांनी ह्यातून प्रेरणा घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी कमेंट करणं गरजेचं आहे. कसलेही मनात प्रश्न असू देत, संवाद कौशल्याबाबतीत असू देत किंवा संपूर्णतः जीवन कौशल्यांची तुम्हाला ओळख मागच्या एपिसोडमध्ये तर झालेलीच आहे,
तर त्या बाबतीत काही प्रश्न असतील तर अजूनही विचारा. आम्ही त्याला नक्की 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 प्रतिसाद देऊ. आणि भाग 1 इथं संपला असं जाहीर करतो. भाग 2मध्ये आपण नक्की काय पाहणार आहोत, आपण काय नक्की आत्मसात करून घेणार आहोत डॉक्टर मॅडमकडून, ते समजून घेऊया. पुढचा जो भाग आहे, तर आज आपण संवाद कौशल्याची माहिती घेतलेली आहे, पण प्रामुख्यानं आशा सेविकांसाठी ही संवाद कौशल्य कशी उपयुक्तता त्यांची आहे किंवा संवाद कौशल्य त्यांच्यासाठी का महत्त्वाचं आहे आणि गाव पातळीवर काम करत असताना लोकांशी योग्य संवाद साधण्यासाठी त्यांना प्रामुख्यानं कोणते उपाय करता येतील याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि त्यानंतर मग जीवनातच एकंदरीत संवाद कौशल्यानं काय काय फरक पडू शकतो, म्हणजे वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यांमध्ये संवाद कौशल्यामुळे काय फरक पडतो आणि कठीण परिस्थितीमध्ये संवाद आपण कसा सुरू ठेवता येऊ शकतो याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. आणि शेवटी म्हणजे ही ॲक्च्युअली संवाद कौशल्य आपण प्रत्यक्षात त्याचा वापर कसा करू शकतो याच्या काही सोप्या युक्त्या आपण बघणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये. तर सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते की हा एपिसोड आपण मन लावून ऐका आणि तुम्हाला संवाद कौशल्याच्या अनुषंगानं जे काही प्रश्न पडत आहेत ते प्रश्न आम्हाला जरूर कळवा, किंवा आजचा एपिसोड कसा वाटला, काय प्रतिसाद आहे तुमचा, हे ऐकायला आम्हाला जरूर आवडेल आणि त्याची उत्तरं देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. आणि सर्वात शेवटी मी डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅम यांचे खरंच आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या आशा संवाद या कार्यक्रमासाठी त्या इथं आल्यात आणि संवाद कौशल्याची बऱ्याच गोष्टी आपल्याला इथं त्यांनी समजून सांगितल्या. त्याबद्दल मी खरंच त्यांचा मनपूर्वक आभार मानतो.